त्या स्वराज स्वर मिसळून तरी आमचा पाय चालतो. आता आमचा चालतो म्हणजे भुसारा साहेबांचाही चालत होता, पण त्यांनी नाही टिकण्यावर धरलं. माझा बाकी काही झालं तर मला असं आवरलंच जात नाही, कुठेही काही वाजू द्या. पूर्वीपासून ती मला सवय आहे. खूप काही सांगता येईल, परंतु साहेब खरंच आपण दैवत आहात आमच्या आदिवासींची. आज भामरागडला एक आपला आदिवासी समाजाचाच एक मुलगा आहे, सुरेश फुगाटी म्हणून. तो दिसत त्या दगडावर कार्विंग करतो. आज त्याच्या वस्तू बाहेर विक्रीसाठी प्रदर्शनासाठी ठेवल्यात. आम्ही अक्षरशः दगडाचा आकार कासवाचा असेल त्याला कासव बनवतो, सशासारखं वाटेल त्याला ससा बनवता येईल, बेडूक बनवता येईल का. असं बैलाच्या शिंग, एखादं जनावर मेलं त्याचा अर्ध शिंग पडलेला असलं, अर्धा जबडा पडलेला असला तर त्याच्यावरच कार्विंग करून आणि त्याला तो आकार देतो. अशा पद्धतीचा इतका सुंदर काम भामरागडमध्ये होतं. आज मुलांमध्ये खूप चांगलं स्किल आलंय. आता इथं नरिमन पॉइंटला ह्या आमच्या नागपूरची आमची कन्या आहे, तिला दोन शब्द आपल्या समोर मांडायचे होते. एक ही माझ्याच मतदारसंघातली माझी भाची बिची कोणीतरी लागत असेल वगैरे म्हणून. असे सगळे नातेगोते या ठिकाणी आलेत. त्यांनी 45,000 दिवे मातीचे, 45,000, 50 बाय 35 मॅट टाकलंय. आणि त्याच्यावर मी का त्यांना अट्रॅक्ट झालो का, त्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक चित्ररेखा केली होती, ती मी बघितली. कोण म्हणेल त्याला मातीच्या दिव्यांनी, म्हणजे दिव्यांना कलर दिलाय वेगवेगळा, तो कलर त्याला मॅच करून महाराजांचं चित्र रेखाटलं होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा या, आपण मुंबईमध्ये ती कला दाखवू शकतो. म्हणून त्यांनी आदिवासींची होळी हा सण आमचा फार तसा महत्वाचा सण मानला जातो. 5 दिवस रात्रंदिवस आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो. पण सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा आमची गरिबी कदाचित आम्हाला ती संस्कृती टिकवायला कारणीभूत आहे. आता डीजे आले, 2.5-3 लाख रुपये घेतात म्हणतात, पण डीजेवर ताल बदलता येत नाही. बरोबर आहे ना, का जो याच्यावर ताल बदलता येतो, ही मजा जी येते, जे कानाला मंजूळ असा स्वर येतो, तो डीजेवर येत नाही. डीजेला उलट असं झालंय, शेजारी डीजे चालू असेल तर त्या घरची लोक 2-4 दिवस बाहेर जातात पाहुणे म्हणून, कारण हे नको बाबा डोक्याला शीन, दन 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 छातीवर त्याचा लोड पडतो. आणि म्हणूनच आमच्या इथं ते एकच तूर म्हणून, साहेबांनी मला ते विचारलं, तूर म्हणून एकच वाद्य होतं आणि काश्याची ताट होती, ते वाजवूनच त्याच्यावर नाचत होते. ताल कुठंच चुकला नाही. हे जे काही आहे, ही संस्कृती अशीच पुढे जावी. तर बऱ्याच वेळा लोक टीकाटिप्पणी करतात, काय बाबा अरे आता लय लोक पुढे गेला तुम्ही अजूनही मागच. पण पुढे जाताना मागचं लक्षात ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. आपण कुठं होतो, कुठं आलो, कोणाकोणाचं सहकार्य लाभलं, कोणी समाजासाठी, आपल्या समाजासाठी त्या ठिकाणी योगदान दिलं, यांच्या स्मृती त्या ठिकाणी राहिल्या पाहिजे. गोविंदराव गारे साहेब असतील, त्यांनी खूप काही केलं. जसं आता ही जी मुलगी आहे तिने ते 45,000 दिवे कलर, त्यांनी 50-60 मुलांचा ग्रुप आहे, त्यांनी वेगवेगळे कलर केलेत. आणि होळी सण हा आदिवासींचा एकदम महत्वाचा सण म्हणून नंदुरबारची होळी ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभरातून लोक ती होळीचा आनंद लुटायला जातात. आणि म्हणून नंदुरबारच्या होळीचं चित्र रेखाटलंय ते नरिमन पॉइंटला आहे. खूप लोक कालपासून पाहायला जातात, रात्रभर ये जा करतात. तिथं पोलीस विभाग सुद्धा खूप सहकार्य करतो. खूप लोकांना तिथं सहकार्य केलं जातं. म्हणून जे काही या ठिकाणी
लोक टीका टिप्पणी करत असतील तर त्याच्यातून आम्ही निव्वळ मागचं लक्षात राहावं, पुढं ती संस्कृती पुढं जावी म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो. आज आमच्या समाजात सुद्धा लेखक आहेत ना. आता एवढ्या वर्षानुवर्ष पेठला इतिहास आहे, इगतपुरीला राघोजी भांगरांचा इतिहास आहे, बिरसा मुंडांचा इतिहास आहे, वेगवेगळ्या परिसरात गोंड राजांचा इतिहास आहे, इकडं देवजी रावतांचा इतिहास आहे. पण तो फक्त आम्ही ऐकतो, लिखित होतच नाही. आणि म्हणून आमचे गवारी सरांनी पेठची शौर्य गाथा म्हणून आणि एक उठाव म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं पुस्तक त्या ठिकाणी लिहिलंय. त्याचंही प्रकाशन आपण साहेबांच्या हस्ते आज करतोय पहिल्यांदाच. अशी आदिवासी समाजात खूप चांगली मुलं त्या ठिकाणी तयार झालेत. त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून साठी आपण हा सगळा अट्टास करतो का जेणेकरून शहराला त्यांचा टच राहावा. शहरात फक्त आता काल बोललो साहेब मी आपलं नाव घेऊन काल इथं सुरुवात करताना काही इथं बाहेर आता पाहिजे तर युगेंद्र दादा मी जाऊ बाहेर जरा चक्कर मारून येऊ. तिथं एवढ्या चांगल्या वस्तू बनवल्या, हाताने बनवल्या, काही खाद्य उपयोगी वस्तू बनवल्या. तर त्याच्यात मला FDA मंत्री केले तुम्ही. आता मी पेढा टेस्ट केला तर त्याच्यात भेसळच जास्त निघाली. पण इथं पेढा केला, इथं लाडू केले, मोवाचे आहेत मोवाचे. आता मोवाचे म्हणले का आमच्याकडे एक दृष्टी तयार झाली. काय? आदिवासी आणि मोह, आदिवासी आणि दारू. साहेबांचं उदाहरण मी काल सांगितलं ताई. साहेब करोना झाला आणि साहेब तिकडं आम्हाला भेटायला आले नाशिकला. टोपे साहेब, मी, भुजबळ साहेब आणि टकले साहेब आम्ही जेवायला बसलो. साहेबांनी मला विचारलं काय रे इकडं ग्रामीण भागात कसं आहे. म्हटलं साहेब चांगलं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. तर म्हणे नाही तू असं कर जातो. मग काय करतात म्हणे साहेब म्हणायचे. तर म्हटलं एवढीशी मोह फुलाची दारू ठेवतात, एकदा सकाळी हाताला लावली का परत लावायची गरज नाही, फक्त 2-3 तासाने हात धुवायचा, सेंट आणि पावर तेवढाच. साहेब बोलले आणि म्हणे तोच हात जर तोंडाजवळ गेला तर म्हटलं तसं आम्ही नवरा बायको पितोच ना. साहेबांनी सुप्रियाताईंना सांगितलं असेल, ताईंनी मला 15 दिवसांनी तिकडं पार्टी कार्यालयात बोलवलं. सगळ्यांना बोलवलं, जयंत पाटील वगैरे सगळ्यांना बोलवलं. या म्हणे. मी गेलो. तुम्ही बाबाला काय सांगितलं ते सांगा म्हणे आम्हाला. आता मला कुठं माहिती काय सांगितलं. तर म्हणे त्या मोवाचं काय सांगितलं. तर म्हटलं आहे आमच्या आदिवासी त्या काळात खरंच मृत्यूला सामोरं जाण्याची आणि हे तुमचे रेमडेसिवीर वगैरे घेण्याची संख्या नगण्य होती. म्हणजे निवड दारूनी नाही, जे पिकवलं जातं त्याला आता इथं बाहेर वरई आहे, भाजला आहे, सावा आहे, सगळ्या प्रकारचे चवळीची डाळ आहे. एकाही शेतात खत टाकलं जात नाही. उडदाला खत नाही टाकत, कुळदाला खत नाही टाकत, वरईला खत टाकत नाही. म्हणून आता मला खालून म्हणत होते साहेबांना सांगा ह्या लोकांचा फिटनेस कसा. मला मागच्या वर्षी इथं 10-12 ऍक्टर आले होते, भाऊ कदम सहित याच स्टेजवर. ते मला विचारायचे साहेब हे तुमचे लोक डाएट काय करतात. तर म्हटलं त्यांनाच विचारा. मी त्यांच्या जवळून दूर झालोय तर माझे पोट वाढले. तर ओरिजिनल डाएट, कारण ओरिजिनल खाद्य. पेस्टिसाइड आम्हाला माहित नाही ना. पूर्वी तरी आम्ही पेस्टिसाइड ढेकणं मारायचो, आता ढेकणे नाही, आम्ही स्वच्छता पाळायला लागलोय. आता कुठंच पेस्टिसाइड नाही. आणि म्हणून ह्याच माध्यमातून माझ्या डोक्यात कल्पना आहे, नागलीला खत टाकत नाही, कारण नागलीला आम्ही कणसरा म्हणतो, दैवत म्हणतो.
अजिबात खत टाकत नाही. उलट पापड्या करायला ताई आमच्याकडे अजूनही जुन्या विचाराच्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना, नागली मिळेल का? किती? 10 किलो. कशासाठी? भाकरी करून खाल का? मग देतो. नाही ना, आम्हाला भाकरी येत नाही. मग कशासाठी? नागलीच्या पापड्या करायच्या. तुझा 100 रुपये भाव असेल तरी नको, कारण चाळे करायला आम्ही नागली नाही देत. ते आमचं दैवत आहे. पण त्याच्यात तेवढं पौष्टिक सुद्धा त्या पद्धतीनं आहे. आता मी जे पेड्याचं म्हणत होतो ना, इथं मोहाच्या फुलांपासून पेढे तयार केलेत. कोणीच ओळखणार नाही का हे मोह फुलापासून आहे. आणि त्याच्या नशाही नाही, कारण मला बरेचशांनी विचारलं, आज यांनी आमच्या ऍक्टरनी विचारलं, त्याची नशा तर येणार नाही ना. त्यांना चिक्की दिली होती, चिक्की आहे, त्याच्यात राजगिराचं पॉपकॉर्न बनवलंय आणि त्याच्यात मोहाचा पाक मिक्स करून चिक्की बनवलेली. नशा नाही येत. ते उलट आमचं गरिबाचं ड्रायफ्रूट आहे, ड्रायफ्रूट. कारण त्याच्यावर जेव्हा तुम्ही प्रक्रिया कराल तेव्हा त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं. असं सहज म्हणून जरी खाल्लं तरी चालतं. ते नाही काही होत. तुम्ही कुठे नेऊन टेस्ट करा, कोणत्या लॅबमध्ये नेऊन टेस्ट करा, त्याला अल्कोहोल नाही. म्हणून आदिवासी हा तसा मी नेहमी म्हणत असतो, आदिवासी हा कदाचित परमेश्वराने त्याची जडणघडण, त्याचा रहवास हा जंगलातच का दिला असावा. कदाचित ती काळजी होती, निसर्गाला काळजी होती आणि म्हणून जंगलात दिलं. पण जंगलात दिल्याचा फायदा असा झाला का आज आयुर्वेद म्हणला. मी आता परवा साहेब मी दिल्लीत आलो होतो 15 दिवसापूर्वी, आयुष मंत्रालयाला गेलो होतो. त्यांना मी सांगितलं का मला एक करून द्या का महू फुलाचं ग्राफ्टिंग झालं पाहिजे, कारण महू फुलाचे उत्पन्न हे एवढं आहे का त्याच्यावर आमची चांगली गुजराण होऊ शकते. गुजराण म्हणजे पैसा होऊ शकतो. दारू पिण्याचा विषय नाही, कारण त्याला दारूच फक्त पाहिलं जातं. खूप चांगल्या पद्धतीचे पैसे. आणि आता आपल्या राज्य सरकारनं सकाळी अंगणवाडीच्या मुलांना, शाळकरी मुलांना तिकडं गडचिरोली, चंद्रपूरमध्ये सकाळचा नाश्ता म्हणून त्या मऊ फुलाचे लाडू त्या ठिकाणी पौष्टिक म्हणून दिले जातात. याच्यासाठी म्हणून मोहाची नवीन लागवड करणं, ती काही साहेब 25-30 वर्षानंतरच येत असावं. म्हणून आपल्याकडून आमची अशी अपेक्षा आहे का त्याचं जसं आपण द्राक्ष 5 वर्षांनी यायचे ते आता वर्षात येतात. भाऊ बरोबर ना, वर्षात 2 वर्षात, तसं ते सुद्धा 5-7 वर्षात कसं येईल का जेणेकरून त्याच्यात ते कंटेंट थोडेफार कमी होतील, चालतील. पण ते लवकर उत्पादन जर आलं तर त्याला कुठल्याच प्रकारचं आम्ही कधी पाणी घालत नाही, कधी त्याला पावडर मारत नाही, कधी जाऊन पाहत नाही. जोपर्यंत फुलं येत नाही तोपर्यंत आम्ही जातच नाही. फुलं आल्यावरच जात. असं त्याचा उपयोग त्या ठिकाणी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी समाजातल्या आताच अनेक मुलांपैकी अनिल वसावे म्हणून हा आता गिर्यारोहक ना, काय एव्हरेस्ट सर केलं. अनिल वसावे, नंदुरबार सर. आता सुरगाण्याचा परवा अजून तो गावी पोहोचला नाही, त्याला मी आज बोलवलं होतं. दिलीप गावित म्हणून, बरोबर ना ताई? दिलीप गावित, त्याला एवढा हातच नाहीये साहेब. त्याने गोल्ड मेडल मिळवलं सुरगाण्याचा. खेळा कविता राऊत. आता मी 15 दिवसापूर्वी माझ्या काय डोक्यात कल्पना आली आणि मी ह्यांना सगळ्यांना नाशिकला बोलवलं होतं. महाराष्ट्रातून खेळाडू आणि काय तुम्ही म्हणता त्याला ते, हा, यांना सगळ्यांना 200-250 मुलांना बोलवलं एकत्र. फक्त सर त्यांना स्फूर्ती, त्यांना शाबासकी म्हणून दिली, बाकी काही केलं नाही, जेणेकरून त्यांनी अजून पुढं जात राहावं. मग असं म्हणून मी दिलीपला नेहमी सांगत असतो का तू मार्गदर्शन लोकांना, मुलांना कर. तो तसा पहिला हरला होता, पण त्याला मी एक सांगितलं
माझी म्हण आहे, मी सुद्धा हारलो होतो साहेब, बरोबर ना? 79 मतांनी हारलो होतो मी आमदारकी. युगेंद्र दादा 79 मतांनी मला हरवलं. पण मग मी एक ठरवलं आणि तेव्हा लिहिलंय मी, यश हे अंतिम नसतं, यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं. त्याला यश आलंय आता, त्याने थांबू नये, कारण ते काही शेवटचं नाही. अपयश आलं होतं, तो थांबला नाही, यश मिळालंच ना. म्हणून जे मिळालंय त्याच्याही पुढे यश मिळालं पाहिजे, अशी त्याची कहाणी त्या ठिकाणी आहे. त्या मुलांनी सगळ्यांनी आदर्श घ्यावा, समाजात मार्गदर्शन करावं, अशाही पद्धतीची मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी घांगडी बाबांनी घांगडी वाजवली. आपल्याला पाठ करायला, कविता पाठ करायला किंवा एखादं स्पीच पाठ करायला 2-4 तास तरी जात असतील का, त्याहीपेक्षा जास्त. हे बाबा आता शिकेल आहेत का? शिकले असते थोडीफार, 3री तर किती शिकले, 4थी. पण हे संध्याकाळी मांडी घालून जर 8 वाजता बसले, फक्त शेजारी एक शेकोटी राहते आणि असले असे बसून, आणि ही रात्रभर कहाणी कथा सकाळी दिवस निघेपर्यंत एकटेच गा. तोही तो जो तार होती, त्या तारेचा स्वर आपल्याला ऐकायला नाही आला, पण ते त्या स्वरातच, त्या तारेच्या स्वरातच गात होते. थाळ गाणं असतं, ताटलीत एक सर लावला जातो. तुषार साहेबांना सांगलं माहित आहे, रात्र रात्र रामकथा, रात्र रात्र कोणाची कथा सांगायची सांगा, सकाळपर्यंत ते म्हणत असतात. म्हणजे मुखदुगत किंवा एक पाठी जे काही म्हणलं जातं, त्या पद्धतीनं आमचा समाज सुद्धा एक पाठी त्या ठिकाणी आहे. खूप बोलण्यासारखं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु निश्चित साहेब, आपण जे काही आमच्या समाजाला म्हणून जी एक देणगी दिली, त्याच्यात मी थोडंसं मांडत असतो साहेब सध्या शासनात, तर ते अजून जमलं नाही. 9.35 मध्ये पूर्वी आपण बजेट जे आम्हाला 9.35 दिलं, त्याच्यात पूर्वी आमची आस्थापना आदिवासी विकासची ही जनरल बजेटमध्ये होती, आता 17 सालापर्यंत. अचानक ती 17 साली आमच्या बजेटमध्ये टाकली. ती आता आम्हाला जवळपास घुसारा साहेब किती 2400-2450 कोटी पगारावर पैसे आमचे जातात. त्याच्यामुळे आम्हाला जो प्लॅनचा खर्च आहे तो सगळा नॉन प्लॅन मध्येच आहे. खूप प्रयत्न करतो, अजून त्याला यश नाही आलेलं. तर आपल्याकडून अपेक्षा आहे का तसं काय करता येईल का, जेणेकरून तो 9.35 आणि SC प्रमाणे जो थोडाफार जो काही आस्थापना खर्च होता, तो SCचा जसा त्यांच्या ह्याच्यात आहे, तसा आमचाही थोडाफार आमच्या ह्याच्यात राहिला चालेल. पण बाकीचा महागाई भत्त्यांसहित जो मोठा खर्च त्या ठिकाणी त्याच्यात कपात होते, तो त्या ठिकाणी मिळावा, अशी त्या प्रसंगी मी आपल्याला आता बोलवून म्हणजे विनंती केलीच पाहिजे. म्हणून समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी सायंटिस्टवर मी म्हणत होतो, खरंच सायंटिस्ट आहे. माझं स्वतःच हे हाड मोडलं होतं, हे कानाला लागलं होतं. 1 रुपयाचं टीटी नाही मारली आणि 1 रुपयाची गोळी नाही घेतली. गावठी औषध इथं असं बांधून दिलं, टाके चेंडू घातला, बांधून दिलं, असं करून राहिलो, 15 दिवसात बरा झाला. प्लॅस्टर नंतर आले असं माझं मत आहे.